डाळिंबात नत्र देताना एक चूक आणि त्याचा परिणाम संपूर्ण बागेवर होऊ शकतो. नमस्कार, मी नितीन देसले. नितीन देसले अनाटेक या नावाने आम्ही डाळिंबात मार्गदर्शन करत असतो. डाळिंबात नत्र पाहिजेच, पण प्रश्न आहे नत्र कोणत्या स्वरूपात. माझ्या बागेत मी प्रामुख्याने अमोनियम सल्फेटचा वापर करतो, कारण यात नत्रासोबत सल्फर मिळतं आणि नत्र व्यवस्थापन करताना मला झाडाची अनावश्यक अतिवेगाने वाढ नको असते. विशेषतः तेलकट डागाचा इतिहास असलेल्या बागेत नत्राचा अतिरेक आणि अतिशय कोवळी वाढ टाळणे महत्वाचे असते. पण इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. तेलकट डाग फक्त नायट्रेट नत्रामुळे किंवा फक्त खतामुळे होत नाही. जीवाणू, पाऊस, आर्द्रता, कोवळी वाढ आणि बागेचे एकूण व्यवस्थापन हे सर्व घटक यात भूमिका बजावतात. म्हणून माझ्या बागेत मी काय करतो? नत्राचा अतिरेक टाळतो, अमोनियम सल्फेट गरजेनुसार विभागून देतो, झाडांची वाढ, पानांची स्थिती आणि फळांची अवस्था पाहून पुढचा डोस ठरवत असतो आणि रोग व्यवस्थापनासाठी फक्त खत बदलून थांबत नाही, तर रोगांसाठी स्वतंत्र व्यवस्थापन करत असतो. लक्षात ठेवा, डाळिंबात नत्राची गरज आहे, पण नत्राचा अतिरेक नाही, कारण चांगली बाग जास्त खताने नाही तर योग्य व्यवस्थापनाने तयार होत असते. तुमच्या बागेत नत्र कोणत्या स्वरूपात वापरता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.